पण आय एम शुअर ह्याच्याबद्दल अनेक इंटरव्ह्यूजमध्ये तुला विचारलं गेलं आहे, पण तरी मला असं विचारावसं वाटतंय, की तू स्वतः गुरुगृही राहून शिकलेला आहेस. काय काय फरक असतो? म्हणजे आत्ता जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जितके लोकं शिकतायत वेगवेगळ्या ठिकाणी, जिथे आपण काही काळासाठी, काही तासांसाठी एखाद्या गुरुजींकडे जातोय, शिकतोय, परत आपल्या घरी येतोय आणि आपलं आपलं चाललंय. व्हर्सेस गुरुगृही राहून शिकणं, ह्यामध्ये मूलभूत काय फरक तुला वाटतो? मी पहिल्यांदा तर गुरुगृही राहून शिकलो ह्याचा अर्थ माझ्या ह्याच्यात सांगतो. मी अभिषेकी बुवांच्या 1 किलोमीटर लांब राहायचो. हं. त्यामुळे मी वीकडेजना झोपायला माझ्या घरी जायचो. ओके. पण पहाट झाली की त्यांच्याकडे जायचो. हं. मग तिथेच खायचो. तिथून आधी फर्ग्युसनला, मग नंतर VITला कॉलेजला जायचो. तिथून 2:30 वाजता पुन्हा अभिषेकी बुवांच्या घरी जायचो. मग तिथून 7-7:30 वाजता माझ्या घरी जायचो. हं. म्हणजे तसं बघायला गेलं तर मेजर पोर्शन ऑफ माय वेकिंग मोमेंट्स मी माझ्या गुरुगृही राहायचो. त्यामुळे मला गुरुकुल अनुभवायला खूप चांगलं मिळालं. मग जेव्हा शनिवारी हाफ डे असायचं कॉलेजला, ते झाल्यानंतर मी बुवांकडे जायचो आणि रविवारी रात्री माझ्या घरी जायचो, का तर तयारी करून सोमवारी पहाटे पुन्हा अभिषेकी बुवांकडे जाऊन तिथनंच कॉलेजला जायचं. त्यामुळे सरासरी जर घ्यायची झाली तर रोज मला 7 ते 8 तास गाणं शिकायला त्यांच्याकडनं मिळायचं, जे कदाचित आता 1-2 महिने शिकायला मिळतं. तर फरक आता क्वांटिटेटिव्ह बघायला गेलो तर फरक ऑब्व्हियसली खूप आहे, की नंबर ऑफ आवर्स, मग करेक्शन, फीडबॅक मेकॅनिझम वगैरे या सगळ्या गोष्टी. पण क्वालिटेटिव्हली बघायला गेलं ना तर इंडक्शन, तुम्ही तिथेच असता तुमच्या गुरुच्या फील्डमध्ये. तो सगळ्यात मोठा मूलभूत फरक आहे. पण आता माझे गुरुजी माझ्या जवळ मूर्त स्वरूपात नाही, पण मी आता त्यांच्याबरोबर जो वेळ घालवलेला आहे त्यातनं जे शिकलेलो आहे, त्या शिकलेल्या ज्ञानामधनं मी त्यांना जवळ अनुभवतो. किंवा आता त्यांच्या अनेक ज्या रेकॉर्ड्स आहेत, त्या रेकॉर्ड्स ऐकताना त्या रेकॉर्ड्समधलं जे शिकवलं गेलं आहे, त्या शिकवलेल्या गोष्टी मी आठवतो आणि मग त्यांना माझ्या जवळ अनुभवतो. तर गुरुकुल जेव्हापासून प्रस्थापित झालं ना, तेव्हापासून ते थोडं थोडं मॉर्फ होत गेलं आहे. त्यामध्ये 2 गोष्टी असतात. राजघराण्यातली एक मुलं यायची, त्यांची एक पद्धत असती, बाकीच्या ह्याच्यात नाही यायची. जे दिवाने आम दिवाने खास म्हणतात ना, साधारण त्या पद्धतीचं असायचं. मग त्यातनं एक परंपरा घडायला लागली. गुरु मग त्यामध्ये सुद्धा आपली वंशावळ एक आणि मग शिष्य. आता हे गुरूंवरती पण होतं की कसं शिकवतायत. मी अत्यंत खूपच भाग्यवान आहे की मला अभिषेकी बुवांसारखे गुरु, कारण सढळ हाताने त्यांनी इतकं शिकवलं आहे की त्यांना जाऊन आता 25 वर्ष जरी झाली तरीसुद्धा मला नवनव्याने ते भेटतात, त्यांनी जे शिकवलं आहे ते उलगडताना. आणि मुळात हे असणं ह्याला गुरुकुल म्हणतात, की मनुष्य जवळ नसल्यानंतर सुद्धा तो जवळ आहे असा भासतो. आता वातावरणच बदललं आहे. म्हणजे मी जेव्हा शिकायचो त्यावेळेला त्यांच्याकडे सगळे फुल टाईम म्युझिशियन्स होते. एकही पार्ट टाईम मीच होतो, तो इंजिनियर जो नंतर सोडून आता पूर्ण गाणं करतोय. त्यामुळे तो काळच वेगळा होता. आताच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत काय कराल तर तुम्ही फील्ड ऑफ इन्फ्लुएन्समध्ये तुम्हाला किती ठेवताय, आणि ते प्रत्येकाच्या स्वतःवरती असतं. मी मगाशी जसं सांगितलं की आत्मशोध हा काय, इट्स नॉट अ जॉब दॅट यू कॅन डेलिगेट टू समवन. मी तुम्हाला कसं सांगेन माझा आत्मशोध करा. हां, तुम्ही त्याच्यावरती इन्फ्लुअन्स करू शकता तुमच्या असण्यानं, तुमच्या पर्सनॅलिटीनं, तुमच्या मेंटॉरशिपनं, पण करायचं सगळं स्वतःलाच असतं. तर ते आत्मशोधासाठी मग आता मी शिकवतो तर मी काय करतो, दर आठवड्याला झालेल्या गोष्टांचा मागोवा घेतोच, नवीन गोष्ट शिकवतोच, होमवर्क असतंच. आता या व्यवस्थेमध्ये काय झालं, न विसरण्यासाठी आधी केलेलं आहे, प्रेरणेकरता नवीन केलेलं आहे, आणि प्रेरणा कायम ठेवण्यासाठी होमवर्क दिलेलं आहे. हे तेच मॉडेल आहे जे गुरुकुल सिस्टीममध्ये तुम्हाला मिळतं. जी ऊर्जा इंडक्शनमधनं मिळायची ती माझ्या रेकॉर्डिंगमधनं मिळते. म्हणजे मी तुमच्यापाशी 24 तास आहे, तुम्ही प्ले म्हटल्यानंतर मी आहे. पण मूलभूत फरक हा ह्यातला आहे जर मला विचाराल तर, की सतत तिथे गुरु असतात, त्यांचं लक्ष आहे, आपल्याला माहिती असतं, आणि त्याकरता मी फार भाग्यवान आहे. ॲब्सोल्युटली.